गुलीगत धोका देऊन सूरजची गर्लफ्रेंड त्याला सोडून गेली असावी आणि त्यामुळे SQRQ ZQ म्हणत सूरजने तिला बुक्केट टेंगूळ आणलं असावं। असंच टेंगूळ एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनावर आलंय। पण इथं नेमका गुलीगत धोका दिला कुणी याचा निर्णय एकतर्फी लावला गेलाय आणि म्हणून आज मी तुम्हाला मराठी मंडळी या आपल्या मराठी माणसाच्या मराठी चॅनलवर खरं सत्य सांगणार आहे आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदेंच्या बंडाची चीरफाड करणार आहे। थोडी काही वर्ष मागे जाऊया। शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी केली। मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली। बॉम्बेचं मुंबई नामकरण असेल, महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुवेदेत आहे, महाराष्ट्रात उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार आहे, महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे आणि त्यासाठी स्थानिक नोकरीत मराठी माणसांचा वाटा असेल, मराठी मच्छीमार व कोकणी मराठी माणसांच्या समस्या, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलन या मागचा विचार बाळासाहेबांचा होता। गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा ही बाळासाहेबांच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग होती। मी माझं दुकान बंद करेन पण शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही हे बाळासाहेबांचं वाक्य आणि प्राण जाय पर वचन न जाय या स्वभावाचे बाळासाहेब आपण पाहिले आहेत। बाळासाहेब थकले आणि त्यांचे खरे वारस कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने समर्थ बाजू पेलणारे व्यक्ती ते म्हणजे राज ठाकरे यांना बाजूला सारून षडयंत्राने उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं कार्याध्यक्षपद बळकावलं आणि शिवसेनेचं नेतृत्व ज्याचं कर्तृत्व होतं त्याला न मिळता फक्त आणि फक्त वारसा म्हणून उद्धव ठाकरेंना मिळालं। हा होता उद्धव ठाकरेंचा पहिला गुलीगत धोका। ऐका, अजून आपल्याला एकनाथ शिंदेंच्या बंडाकडे यायचं आहे, त्यामुळे शेवट चुकवू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अजून 5 गुलीगत धोके आहेत जे कुणी दिले, शिंदेंनी की ठाकरेंनी, तेही आपल्याला बघायचं आहे। आता थेट येऊया 2019 वर। शिवसेना भाजप युती तुटली कशासाठी तर मुख्यमंत्री पदासाठी। भाजप शिवसेनेची हेळसांड करते आणि शिवसेनेला योग्य वागणूक मिळत नाहीये असं दुःख अनेक नेत्यांचं होतं। मात्र अखेर भाजप जेव्हा मुख्यमंत्री पद देण्यासाठी तयार झाली तेव्हा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचे फोन घेतले नाहीत आणि काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही या बाळासाहेबांच्या वाक्याशी गुलीगत धोका केला। हा होता दुसरा धोका। तिसरा धोका कोणता तर सगळ्यांना माहिती आहेच, मला शिवसैनिक मुख्यमंत्री करायचं आहे असं वचन मी बाळासाहेबांना दिलं आहे आणि त्यासाठी मी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाऊन मुख्यमंत्री पद मिळवलं पण शिवसैनिक मुख्यमंत्री झालाच नाही। मुख्यमंत्री झाले स्वतः उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्रीपद मिळालं युवराज आदित्य ठाकरेंना। एकनाथ शिंदेंच्या नावाला आमचा विरोध नव्हता असा गोप्यस्फोट खुद्द शरद पवारांनी केला एका वाहिनीवर मुलाखत देताना। बाळासाहेबांना दिलेल्या वचनाशी आणि शिवसेनेसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या एकनिष्ठ शिवसैनिकांशी हा उद्धव ठाकरेंचा गुलीगत धोकाच होता। आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसन नगर येथील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली होती। आज शिवसेनेत काम सुरू केलं आणि उद्या एकनाथ शिंदे शाखा प्रमुख झाले असं तर झालं नसेल ना। म्हणजे 1980 पासून 2019 पर्यंत एकनाथ शिंदेंनी एकनिष्ठेने शिवसेनेचं काम केलं, जवळपास 40 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य। तर दुसरीकडे पहिल्यांदा इसवी सन 2002 साली महापालिकेच्या निवडणुकात उद्धव ठाकरेंनी सक्रिय सहभाग दर्शवला आणि पुढील वर्षी इसवी सन 2003 साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली। 16 ते 17 वर्षाची उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द, 20 वर्ष पकडूयात, तरी सुद्धा एकनाथ शिंदेंपेक्षा अर्धीच ठरते। मातोश्रीवर बसून बाळासाहेबांसारखा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवून राज्यकारभार चालवला असता तर मान सन्मान गमवायची वेळ आली नसती आणि शिवसेनेत फूट पडायची वेळ देखील आली नसती। एवढंच नाही तर औरंगाबाद नामकरणाची काय गरज आहे, मी म्हणतोय ना संभाजीनगर असं म्हणून मुस्लिम वोट बँक शिवसेनेच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी केविलवाना प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला आणि आमचं हिंदुत्व हे घंटा बडवणारं हिंदुत्व नाही असं स्पष्टीकरण देऊन उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचारांशी हातमिळवणी करून बसले। बाळासाहेबांचं जे वक्तव्य होतं गर्व से कहो हम हिंदू है या वाक्याला देखील त्यांनी तिलांजली दिली। हा गुलीगत धोका मराठी माणसांशी हिंदुत्वाशी तर होताच, शिवाय बाळासाहेबांच्या विचारांशी सुद्धा उद्धव ठाकरेंनी धोका केला असं म्हणावं लागेल। माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो असं म्हटलं की टाळ्यांचा कडकडाट व्हायचा। आता शिवसेनेच्या वाघाची दिल्लीला आणि सिल्वर ओकवर जाऊ जाऊ पार मांजर झाली आहे
आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती देऊन माझ्या तमाम हिंदू बांधवांनो हे वाक्यही उद्धव ठाकरेंनी सोडून दिलंय। हिंदू हृदय सम्राट सोडून बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब म्हटलं जातंय। मराठी माणसांचा आणि परप्रांतीयांचा मुद्दा ठाकरेंनी सोडलाय। वरळीत तर गुजराती भाषेत फ्लेक्स लागलेत हे आपण पाहिलंय आणि असे अनेक धोके आहेत आणि त्यामुळं हे असह्य झाल्यावर एकनाथ शिंदेंना बाहेर पडावं लागलं। गद्दारांना क्षमा नाही हे स्वतः आनंद दिघेंचं वाक्य उद्धव ठाकरेंना कळलंच नाही। ज्यांना बाळासाहेब कधी कळले नाही त्यांना आनंद दिघे कसे कळणार। हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, शिवसेनेच्या मूळ विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही, बाळासाहेबांच्या वचनांशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही आणि त्यामुळं शिवसेनेचा खरा वारसा जर कुणी चालवत असेल तर ते म्हणजे अनाथांचा नाथ एकनाथ अर्थात एकनाथ शिंदे आणि खरे गद्दार जर कुणी असतील तर ते म्हणजे उद्धव ठाकरे। माझ्या विचारांशी तुम्ही सहमत असाल तर व्हिडिओ शेअर नक्की करा आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। जय महाराष्ट्र।